नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आताची एक सर्वात मोठी बातमी नाशिक जिल्ह्यामधून येते. बलात्कारी बाबा अर्थात नाशिकचा बलात्कारी बाबा म्हणजेच अशोक खरात याच्या बाबतीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. एका महिलेला गुंगीचं औषध देत तिच्यावरती बलात्कार केल्याचा आरोप ह्याच नाशिकच्या बलात्कारी बाबावरती ठेवण्यात आलेला होता. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केल्याच्या नंतर काल या बलात्कारी बाबाला ताब्यात घेतलेलं होतं. या बलात्कारी बाबाच्या पेनड्राईव्ह मध्ये पोलिसांना तब्बल 58 अश्लील व्हिडिओ सापडलेले होते आणि यानंतर संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ माजलेला होता. खरं तर या प्रकरणानंतर जर पाहिलं तर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिकचा तपास करताना जेव्हा चौकशी केली तेव्हा या बलात्कारी बाबाकडे अर्थात अशोक खरात याच्याकडे तब्बल 200 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती असल्याचं सुद्धा उघडकीस झालेलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून आता SIT गठीत करण्यात आलेली आहे. SIT कडून आज ज्यावेळेस पोलिसांनी या बलात्कारी बाबाच्या नाशिक येथील अलिशान बंगल्यावरती छापा टाकला आणि विशेष म्हणजे या बलात्कारी बाबाच्या अलिशान बंगल्याचं नाव आहे तृप्त छाया. याच अलिशान बंगल्यावरती आज पोलिसांनी ज्यावेळी छापा टाकला तेव्हा पोलिसांना त्या ठिकाणी बंदूक आणि जिवंत कारतूस सापडल्यानं मोठी खळबळ उडाली. या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे. कॅप्टन अशोक खरात याला आता नाशिक पोलिसांनी गजाआड केलेला आहे. त्यानंतर आता त्याची चौकशीला सुरुवात झालेली आहे आणि नाशिक शहर पथकांना आता मिरजगाव येथे काही दस्तावेज हाती लागलेले आहेत. त्याचबरोबर आता मी नाशिकमध्ये बघू शकता हा त्याचा बंगला आहे तृप्त छाया. याच ठिकाणी मी आता त्या ठिकाणी आहे. आपण बघू शकता या तृप्त छाया बंगल्याच्या इथे एक बंदूक आणि 5 ते 6 अशी जिवंत काडतूस देखील या ठिकाणी सापडलेले आहेत. आपण बघू शकतो हाच तो बंगला आहे. या ठिकाणी अशोक खरात या ठिकाणी राहायचा आणि याच ठिकाणी नाशिक शहर पोलीस दलाने देखील छापा मारून एक काडतूस आणि 6 एक बंदूक आणि 6 काडतूस या ठिकाणी आढळलेले आहेत. पुढील अजून आता काय काय पुरावे सापडतात हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. टॉप न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश धुर्वे, नाशिक.